तर आणखी एक महत्त्वाची बातमी पाहणार आहोत। आदित्यला मुख्यमंत्री बनवून दिल्लीत जाईन असं फडणवीस म्हणाले होते। उद्धव ठाकरेंनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केलेला आहे। फडणवीसांनी शब्द देऊन मला माझ्या माणसांसमोर खोटं पाडलं असंही ठाकरे म्हणाले। तर शब्द पाळला नसेल तर चुकीचं अशी यावर प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिलेली आहे। तर आम्ही हिंदुत्व आणि देश या मुद्द्यांवर भाजपाबरोबर होतो, मग त्यांनी आमच्याशी असं का केलं असा प्रश्न त्यांनी विचारलाय। 2014 मध्ये मोदी पंतप्रधान झाले तेव्हा आम्हालाही स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटलं, पण अमित शहा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर त्यांची चाल बदलली। तुम्ही सर्वे केला आहे का असं 2014च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अमित शहांनी आम्हाला विचारलं होतं। मी म्हणालो की आम्ही लढणारे आहोत, आम्हाला सर्वेक्षणाची गरज नाही। सर्वेक्षणात पराभव होत असल्याचं दिसल्यास तुम्ही निवडणूक लढवणं सोडणार का? आदी महाजन मुंडे गडकरींसोबत शिवसेनेच्या वाटाघाटी व्हायच्या तेव्हाही रस्सीखेच व्हायची, पण नंतर भाजप नेते अहंकार आणि आकडे दाखवू लागले। बाळासाहेब गेल्यामुळे आता हल्ला करता येईल असा त्यांचा होरा होता। 2019 मध्ये तेच त्यांनी केलं। शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवेन असं वचन मी माझ्या वडिलांना दिलं होतं। तर ठाकरेंनी वृत्तपत्रात दिलेल्या मुलाखतीत जे दावे केले ते आपण पाहतोय। सेना आणि भाजप 2.5 वर्ष पद वाटून घेतील असं अमित शहांबरोबर ठरलंही होतं। फडणवीस म्हणाले होते की ते आदित्यला मुख्यमंत्री बनवून स्वतः दिल्लीत जातील, पण त्यांनी मला माझ्याच माणसांसमोर खोटं पाडलं। तर असा दावा उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे। एका वृत्तपत्रात दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलेलं आहे। तर उद्धव ठाकरेंनी एका वृत्तपत्राला जी मुलाखत दिली होती त्यात फडणवीसांनी शब्द देऊन मला माझ्या माणसांसमोर खोटं पाडलं असं ठाकरे म्हणालेले आहेत। शब्द पाळला नसेल तर चुकीचं आहे अशी यावर प्रतिक्रिया पवार यांनी दिलेली आहे।